नमस्कार सर्व माझ्या भावांनो आणि बहिणींनो. मी भूषण स्टॉकवाला, फाउंडर आणि सीईओ DigiBusinessBazaar.com आणि स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय. उद्या बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये फायनान्स मध्ये कसं ट्रेड करायचं या व्हिडिओमध्ये सर्वांनी आपला आजचा उद्याचा प्लॅन बघून घ्यायचा मित्रांनो. कशा पद्धतीने करायचं आपल्याला सिंपल. इथे मी जर पाहिलं बँक निफ्टी जर लावली मित्रांनो मी इथे, सो बँक निफ्टीने मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की या लेवलच्या वरती जर निघालं मार्केट सॉलिड अप्पर ट्रेंड होणार. ओके, त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर बघा सिंपल कालच्या लेवल्स बघा, मी थोडाही चेक करा कालचा व्हिडिओ सर्वांनी, त्याच्यानुसारच मार्केटमध्ये जे आहे इथे झालेलं आहे मित्रांनो. मार्केट एक्झॅक्टली या बॉक्सला तोडलं, वर गेलं. ओके, इथे आलं, इथून बघा कसं वर गेलं मित्रांनो. हे निफ्टी 50 आणि निफ्टी फायनान्स बघा, तुम्ही स्वतः निफ्टी फायनान्सला बघा. निफ्टी फायनान्सला सांगितलं होतं या लेवलच्या वरती मार्केटमध्ये सॉलिड मोमेंटम, मार्केट वर गेलं, खाली गेलं, इथून सप्लाय डिमांड घेऊन मित्रांनो मार्केट इथे वर गेले. आता तुम्हाला बँक निफ्टी पर्यंत पासून आपण परत सुरुवात करूया सर्व लेवल्सला. ओके, उद्या कसं ट्रेड करायचं याच्यासाठी. ओके, डिसेंबर एंड चालू आहे मित्रांनो, त्यामुळे मोमेंटम जो आहे मित्रांनो सॉलिड आहे, कारण की जानेवारी महिन्यापासून ट्रेंडिंग मार्केट होण्याची शक्यता आहे मित्रांनो. ओके, तिथे बघा ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट झालं मित्रांनो आज. ओके, आणि मार्केट काय केलं बघा, वरती तुटलं, खाली आलं, इथून वर तुटलं, इथे थांबलं मित्रांनो. ओके, आता अनेक लोकांनी कॉल बाय केले असतील. ओके, अरे मार्केट वर जाईल, वर जाईल, वर जाईल, मार्केट खाली जाईल. ओके, आता काय येईल ते माहित नाही आपल्याला, वर पण जाऊ शकतं, खाली. आपल्याला आपल्या प्लॅन सोबत रेडी राहायचं मित्रांनो. आपल्याला काय करायचंय याच्यासोबत आपल्याला रेडी राहायचं. दादा इथे जर पाहिलं आपण तर ही एक लेवल आहे इम्पॉर्टंट मार्केटमध्ये. ओके, त्याच्यानंतरची लेवल आहे की ही आहे मित्रांनो. ओके, आणि वरच्या साईडला जर पाहिलं तर वरच्या साईडची एक ही इम्पॉर्टंट लेवल आहे मार्केटसाठी आणि एक ही लेवल आहे इम्पॉर्टंट मार्केटसाठी. राईट, व्हेरी सिम्पल थिंग. ओके, हा, तर मार्केट जर उद्या मित्रांनो उद्या इथे टाइमपास करून जर याला तोडलं, ओके, 44 आपला 48,000 48,300चा 48,400च्या लेवल जवळ तोडलं तर इझिली मार्केट मित्रांनो 48,500 आणि 48,800 पर्यंत येऊ शकतं. ओके, उद्या आहे मंथली एक्सपायरी मित्रांनो बँक निफ्टीची. उद्या काय आहे दादा, मंथली एक्सपायरी आहे बँक निफ्टीची. तर आपल्याला सांभाळूनच करायचं आहे मित्रांनो, कारण की मंथली एक्सपायरी सर्वात डेंजर असते मार्केटसाठी. ओके, तर मंथली एक्सपायरी आहे मार्केटमध्ये. एक इथे जर पाहिलं तर मार्केटमध्ये इथे एक ट्रेंड लाईन सुद्धा आहे. मार्केट जर याला तोडून जर असं खाली आलं किंवा इथे एम पॅटर्न बनवून जर असं करून खाली आलं तर मार्केटमध्ये बघा 48,000ला जोपर्यंत मार्केट तोडत नाही ना या लेवलला, तोपर्यंत मार्केट जे आहे इथपर्यंत स्पेस आहे मित्रांनो खालच्या साईडचा. 48ला तोडलं की पहिला टार्गेट 48,800, नंतर मित्रांनो डायरेक्ट 48,500 इथपर्यंत मार्केटमध्ये टार्गेट आहे. ओके, तर आता आपण निफ्टी 50 राऊंड घेऊया. निफ्टी 50 मध्ये तर सुंदर पद्धतीने मुवमेंट झालेले काल ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यानुसार. ऑल टाइम हाय आहे मित्रांनो निफ्टीचा. हा जर इथे आपण पाहिला तर बघा ऑल टाइम हाय. मागच्या बघा महिन्यामध्ये कॅन्डल बघा कशा बनत आहेत. ओके, मागच्या महिन्यांमध्ये कॅन्डल्स बघा कशा बनत आहेत, कंटिन्यू वर 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 ऑल टाइम हाय निफ्टीनी टच करत आहे मित्रांनो. ऑल टाइम हाय जो आहे तो निफ्टीने टच केला. इकडे जर पाहिला आपण तर 15 मिनिट लावून घेऊन समजून घेऊ आपण डीप मध्ये मित्रांनो कशा पद्धतीने. उद्या एक्सपायरी सुद्धा आहे याची, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. ओके, इथे जर पाहिलं आपण तर बघा आता इथून जर वर निघायचा प्लॅन केला तर मार्केटसाठी एक नेक्स्ट रेजिस्टन्स डायरेक्ट हाच आहे 48,800चा. ओके, आता मार्केट इथून ना थोडं गॅप डाऊन ओपन व्हायला पाहिजे, त्याच्या साईडवेज ओपन होऊन मार्केट इथे खाली गेलं पाहिजे, 21,500 पर्यंत आलं पाहिजे मित्रांनो. 21,500ला जर तोडलं तर इझिली एवढा स्पेस आहे मित्रांनो खाली पडण्यासाठी याला. ओके, एक हा लेवल आहे 21,400. 21,400ला जरी तोडलं तर इथपर्यंत हे येऊ शकतं मित्रांनो. ओके, आता आपण निफ्टी फायनान्स मध्ये जर पाहिलं तर निफ्टी फायनान्स मध्ये तेच आहे मित्रांनो. निफ्टी फायनान्सला जर आपण पाहिलं तर निफ्टी फायनान्स मध्ये एक ट्रेंड लाईन सुद्धा इथे मला दिसत आहे मार्केटमध्ये. ओके, निफ्टी फायनान्सला जर आपण पाहिलं दादा तर निफ्टी फायनान्स मध्ये जर पाहिलं तर काइंड ऑफ इथे एक ट्रेंड लाईन दिसत आहे मला मार्केटमध्ये दादा. इथे जर पाहिलं तर मार्केटने काय केलं बघा, इथे आलं, टच झालं, वर गेलं, टच झालं, वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं. ओके, 21,500चा एक स्ट्रॉंग मार्केट बघा. याच्यामध्ये ना 21,565च्या वर जोपर्यंत मार्केट निघत नाही ना या लेवलच्या वर, तोपर्यंत मार्केटमध्ये अप्पर साईडचा मूव्ह येणार नाही मित्रांनो. ओके, आणि हे जर इथेच टाइमपास होऊन जर इथे खाली गेलं तर मग हा साईडवेज होऊन जाईल मित्रांनो. याच्यामध्ये काय जास्त हे नाही, एवढा एक बॉक्स आहे मित्रांनो, याच्यामध्ये हा टाइमपास करत राहील. ओके, कळलं का. याच्यामध्ये बाईंग जी आहे ती 21,500 21,600च्या वरती सुंदर बाईंग येणार मित्रांनो. सिंपल गोष्ट. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच दादा. ओके, कालचा व्हिडिओ बघा आणि कालच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये कम्पेअर करा तुम्ही, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मार्केटमध्ये जे आहे मित्रांनो अभ्यास किती सुंदर पद्धतीने काम करतो मित्रांनो. मार्केट नुसतंच वर खाली जात नाही, मार्केटमध्ये अभ्यास असतो मित्रांनो, आणि अभ्यासाच्या जोरावर जे मार्केट वर खाली जातं आणि आपण पैसे कमवतो दादा. ओके, तर तुम्हाला हे चार्ट जर बघायचे, तुम्ही फायर्स मध्ये तुमचं अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपनिंग फ्री मध्ये, ट्रेडिंग व्यू आयुष्यभर
वापरू शकतात, पाहिजे तेवढे इंडिकेटर, पाहिजे तेवढे ऑप्शन चार्ट, सर्व काही मित्रांनो. अकाउंट ओपनिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे फायर्स मध्ये. अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज ₹1 तुम्हाला द्यायची गरज नाही फायर्स मध्ये मित्रांनो. ओके, दुसऱ्या जागेवर तुम्ही अकाउंट ओपन केलं तुम्हाला ₹1000-1,500 वर्षाचे द्यावे लागतात, ट्रेड करा की नका करू, पण इथे आयुष्यभर ₹1 द्यायची गरज नाही. तर तुमचं फ्री मध्ये आहे म्हणून तुम्हाला मी सांगते, ओपन करा, ट्रेडिंग व्यू वापरा मित्रांनो, ट्रेडिंग करा फायर्स मध्ये. ओके, आणि सिंपल पद्धतीने आमच्या लिंकनी जर तुम्ही ओपन केलं, पुढच्या 10 वर्षासाठी मी तुम्हाला मित्रांनो एका ग्रुपमध्ये ऍड करणार आहे मित्रांनो. तिथे अनेक फ्री क्लासेस आणि अनेक गोष्टी मी तिथे तुम्हा सर्वांसाठी लॉन्च करणार आहे. आत्ताच्या आत्ता तुमचं अकाउंट फायर्स मध्ये ओपन करा आणि एक बेस्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जे मित्रांनो ते निवडा तुम्ही. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच एव्हरीवन. सर्वांना साईराम, स्वामी ओम, जय श्री कृष्ण, जय सियाराम एव्हरीवन. बाय बाय.